नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत करतो। सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या म्हणजे जे काय आता दिवाळी सुरू झालेली आहे 4-5 दिवस, तर त्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि जे काही पुढचं वर्ष आहे, यावर्षी भरपूर वॅकन्सी येणार आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाला यश मिळो आणि गव्हर्नमेंटची ज्यांची इच्छा आहे गव्हर्नमेंट सर्व्हिसची त्यांना गव्हर्नमेंट सर्व्हिस मिळो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन। आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांचे। मला प्रश्न भरपूर आहेत त्या रिलेटेड की सर प्रायव्हेटायझेशन वगैरे होईल का महावितरण कंपनीचं वगैरे किंवा तिन्ही कंपनीपैकी कुठला तरी। भरपूर आपण यावर याआधीसुद्धा 2-3 व्हिडिओ दिलेले आहे। तो विषय सध्या गंभीर झालेला आहे, कारण की आता एक रिसेंटली लोकमत न्यूजपेपरमध्ये एक नागपूरच्या एडिशनमध्ये एक न्यूज आहे, त्यावर मी थोडा भर द्यायचा प्रयत्न केला। ती न्यूज काय आहे ते आधी समजून घ्या, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि काही माझ्या साईडनी समजून सांगायचा प्रयत्न करतो, त्यानंतर डिटेलमध्ये त्यावर डिस्कशन करू। वीज वितरणचे खाजगीकरण होणारच, फक्त पर्याय निवडा। ह्या हेडिंगमध्ये लोकमत न्यूजपेपरला एक न्यूज आलेली आहे, अतिशय महत्त्वाची न्यूज आहे। त्यामध्ये बघा त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहे। आपण एक एक मुद्दा इथे मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो। आधी काय न्यूज आहे ते बघू आपण। इलेक्ट्रिसिटी कायद्यातील दुरुस्ती विधेयकात खाजगीकरणाला चालना। बघा, म्हणजे प्रायव्हेटायझेशन व्हायला पाहिजे असं म्हणणं आहे। इलेक्ट्रिसिटी कायदा, इलेक्ट्रिसिटी ॲक्ट जो आहे 2003चा, त्यानुसार किंवा जे काही अपडेशन होतं त्यामध्ये त्यानुसार दुरुस्ती विधेयक आहे, त्याच्यामध्ये खाजगीकरणाला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे। हे एक हेडिंग आहे। त्यानंतर बघा, नोव्हेंबरमध्ये वीज कंपन्यांची बैठक आयोजित करण्यात आली, ते पण बघू आपण। आणि त्यांनी पर्याय काय दिलेले आहे खाजगीकरणाला, तुम्हाला थांबवायचं असेल किंवा खाजगीकरण काही प्रमाणात तुम्हाला करायचं असेल तर काय पर्याय दिले ते सगळं आपण इथे बघणार आहे। सगळ्यात पहिले न्यूज काय ते बघू। बघा, नागपूरमधलं लोकमत जे काय आपलं ॲडिशन येतं न्यूजपेपरचं, त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, देशातील वीज कंपन्या सध्या 69 लाख कोटी रुपयांच्या तोट्यात अडकल्या असून देशातील वीज कंपन्या केंद्र सरकारने त्यांच्यासाठी खाजगीकरणाचे दरवाजे उघड केले आहे। ऑब्व्हियसली आता एवढ्या तोट्यात असल्यावर खाजगीकरण करावंच लागेल ना, त्यांच्याकडे पर्याय नाही आहे। प्रस्तावित इलेक्ट्रिसिटी ॲक्टच्या दुरुस्तीच्या मसुद्यात सरकारने याबाबत स्पष्ट संकेत दिले, म्हणजे त्यांनी त्याचा हवाला दिलेला आहे, म्हणजे त्याचा बेस जो आहे दुरुस्ती कायदा त्याचा एक त्यांनी इथे आधार घेतलेला आहे। स्पष्ट संकेत दिले असल्याचा कामगार संघटनांचा दावा आहे। वीज कंपन्यांना खाजगीकरणासाठी 3 पैकी कुठलाही एक पर्याय, म्हणजे कुठले 3 पर्याय आपण बघू आता, एक पर्याय निवडण्यास सांगितले जाणार आहे। ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईजचे महासचिव मोहन शर्माजी यांनी असा दावा केला आहे। ठीक आहे, म्हणजे यांनी असं सांगितलेलं आहे, म्हणजे ते मुख्य आहेत। ऑल इंडिया वर्कर्स फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईजचे महासचिव आहेत मोहन शर्मा, यांनी असा दावा केला आहे की ऊर्जा मंत्रालयाने देशातील 44 सार्वजनिक वीज वितरण कंपन्यांच्या खाजगीकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला आहे। या संदर्भात 7 राज्याचे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू यांच्या मंत्री गटाच्या बैठकीनंतर केंद्र सरकारने वीज वितरणासाठी 3 पर्याय सुचवले आहेत। 3 पर्याय पण दिलेले आपण पहिले ही न्यूज पूर्ण ऐकू, मग तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो। हे पर्याय स्वीकारले नाही तर संबंधित राज्यांच्या केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान थांबवले जाईल। म्हणजे राज्य सरकारला जे काही केंद्राकडून अनुदान मिळत आलेलं आहे, घाटा असला तरी तुमचं पेमेंट आहे एम्प्लॉईजचं किंवा बऱ्याचशा गोष्टी आहे, तर ते जे सबसिडी मिळणार होती ते कॅन्सल करण्यात येईल आणि भविष्यात कोणतीही आर्थिक मदत दिली जाणार नाही। म्हणजे केंद्र सरकार या बाबतीत मदत करणार नाही आता। म्हणजे केंद्र सरकारने असं ठरवलेलं दिसतं आहे की हे प्रायव्हेटमध्ये सगळं करायचं। ठीक आहे, याच्यात दुरुस्ती करायची नाही, प्रायव्हेटमध्ये करायचं। ठीक आहे, हा एकंदरीत इथे निष्कर्ष निघतो आहे। पुढाकाराला पाठिंबाही, ऊर्जा क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ खाजगीकरणाला पाठिंबा देत आहे। म्हणजे ऊर्जा क्षेत्रातील जे तज्ज्ञ आहेत, म्हणजे आपण ज्याला इलेक्ट्रिसिटी जे काही आपण म्हणतो इलेक्ट्रिकल फील्ड आहे किंवा इलेक्ट्रिसिटी जे आहे किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, या क्षेत्रातील विद्युत क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणजे स्पेशलिस्ट जे आहे ते खाजगीकरणाला प्रायव्हेटायझेशनला प्राधान्य देताना दिसत आहे, पाठिंबा देत आहे। त्यांचा दावा आहे की मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रात महावितरण कंपनीचे वर्चस्व आहे। महावितरण कंपनीचं एकाधिकार आहे, पूर्ण मुंबई सोडून बाकी ठिकाणी सगळ्या ठिकाणी फक्त महावितरण कंपनी चालते, त्याच्यामुळे त्याचे वर्चस्व आहे, त्याच्यामुळे त्याची मोनोपोली आहे। खाजगीकरणामुळे हे एकाधिकारशाही म्हणजे मोनोपोली
मोडून स्पर्धा वाढेल त्यामुळे ग्राहकांनासुद्धा याचा फायदा होईल. याशिवाय पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकी वाढेल. ठीक आहे, म्हणजे प्रायव्हेटायझेशन झालं तर बऱ्याचशा कंपन्या ज्या चांगल्या आहेत त्या इथे उतरतील आणि त्यांनी कन्झ्युमरचा सुद्धा फायदा होईल असं यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, हा एक भाग झाला. नोव्हेंबरमध्ये 20 कंपन्यांची बैठक आहे. 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी केंद्रीय ऊर्जा मंत्री मोहनलाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली, हे केंद्राकडून सगळं सुरू आहे बरं, ही गोष्ट लक्षात घ्या, केंद्राकडून सगळं सुरू आहे. म्हणजे मोदी सरकार, त्यांचे जे मंत्रिमंडळ आहे त्याच्यामध्ये ऊर्जा खातं आहे, तिथून सगळं सुरू आहे. खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली देशातील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील वीज कंपन्यांची बैठक होणार आहे 4 आणि 5 नोव्हेंबरला. या बैठकीला कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहून याला विरोध करणार आहेत. सगळं ऑब्व्हियसली कामगार संघटना ज्या आहेत, युनियन्स आहेत, त्याला विरोध करणार आहे. यासाठी नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ एम्प्लॉईज आणि इंजिनियर्सची बैठक 3 नोव्हेंबर रोजी, म्हणजे आधी 3 नोव्हेंबरला यांची बैठक आहे युनियनच्या सगळ्या, आणि 4 आणि 5 नोव्हेंबरला केंद्रामध्ये बैठक आहे. नोव्हेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेली आहे. वर्कर्स फेडरेशनचे कृष्णा भोयर अशी माहिती यांनी दिली. ठीक आहे, आणि सांगितले की भारताच्या संविधानानुसार वीज विधेयक अधिकार केंद्र व राज्य सरकारकडे समान प्रमाणात आहेत. म्हणजे 50-50% असे अधिकार यांच्याकडे आहे, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडे. केवळ 7 राज्यांच्या निर्णयावरून संपूर्ण देशातील ऊर्जा क्षेत्राचे खाजगीकरण कसे होऊ शकते. म्हणजे 7 राज्यातील त्यांनी ते काही निर्णय घेतला आहे, त्याच्यानुसार पूर्ण देशामध्ये कसं काय तुम्ही खाजगीकरण करता, याचा प्रश्न कृष्णा भोयर यांनी उपस्थित केला आहे, असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये 3 पर्याय काय म्हटलं यांनी, हे आहेत 3 पर्याय. तर हे आता मी तुम्हाला वाचून दाखवतो, नंतर सगळं एक्सप्लेन करेन. राज्य सरकारने वीज वितरण महामंडळातील 51% हिस्सा, म्हणजे जे काही तुमचा समजा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये महावितरण आहे. ठीक आहे, महावितरणबद्दल बोलतो आहे, सगळं वितरण डिस्ट्रीब्युशनचं आहे सगळं सुरू. याच्यामध्ये ट्रान्समिशन आणि जनरेशनचा काहीही संबंध नाही, हे लक्षात घ्या. राज्य सरकारने वीज वितरण महामंडळातील 51% हिस्सा खाजगी क्षेत्राला विकावा, 51% खाजगी क्षेत्राला द्या, म्हणजे तेच सगळं चालवतील. कंपनी सार्वजनिक खाजगी भागीदारी PPP पद्धतीने चालवावी, म्हणजे 51% वाटा हा खाजगीकरणाला देऊन टाका, म्हणजे जास्त वाटा त्यांचा, आणि मग ते सगळं चालवतील. 50% फक्त तुमचा गव्हर्नमेंटचा राहील. ठीक आहे, गव्हर्नमेंटचा म्हणजे महाराष्ट्र सरकारचा. हे पहिलं ऑप्शन, जे जास्त धोकादायक आहे एम्प्लॉईजसाठी वगैरे. आता इथे एम्प्लॉईचा वेगळा फायदा, तिथे कन्झ्युमरचा वेगळा फायदा किंवा तोटा जे काही असेल ते, आणि सरकारचं, म्हणजे 3 बाजू आहे, एक सरकारची, एक तुमच्या एम्प्लॉईजची, जे एक्झिस्टिंग एम्प्लॉईज आहे किंवा तिथे काम करतात ते, आणि एक आहे बाजू ग्राहकाची. असे 3 बाजू आहेत तिथे वेगवेगळ्या. ठीक आहे, विषय खूप गंभीर आणि मोठा आहे, पण तुम्ही थोडक्यात स्पष्ट सांगायचा प्रयत्न करतो. सेकंड नंबर आहे, वितरण कंपनीतील 26% हिस्सा खाजगी क्षेत्राला विकून व्यवस्थापनाची खाजगी कंपनीकडे सोपवावे. म्हणजे 26% खाजगी क्षेत्राला द्या, आणि व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट, म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अँड अबोव, हे येते मॅनेजमेंटमध्ये, म्हणजे व्यवस्थापनामध्ये, हे सगळं खाजगी क्षेत्रातून भरलं जावं. आणि बाकी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अँड बिलो जे असतात, DY असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा जे वगैरे किंवा टेक्निशियन वगैरे, हे सगळं गव्हर्नमेंटमध्ये राहील. असं म्हणजे एकंदरीत त्या सेकंड याच्यावरून दिसतं आपल्याला. थर्ड नंबर आहे, ज्या राज्यांना खाजगीकरण नको आहे त्यांना वीज वितरण कंपनीचे सेबी आणि शेअर बाजारात नोंदणी करून, ज्या राज्यांना नको आहे त्यांनी सेबी आणि शेअर बाजारात नोंदणी करून पब्लिक लिस्टेड कंपनी करावी. म्हणजे इथे पब्लिकचं जे काही आहे तो भाग राहील. फॉर एक्झाम्पल आपण असं समजू ढोबळमाळांनी की 40% हे पब्लिकचं राहील आणि 60% गव्हर्नमेंटचं राहील. म्हणजे असं होऊ शकते एकंदरीत, जर तुम्ही शेअर तिथे त्यांनी अलाउड केले, महावितरण कंपनी जर शेअर बाजार लिस्टेड झाली महाराष्ट्रातली, तर हा एक तिसरा पर्याय आहे. ठीक आहे, तर एकंदरीत न्यूज तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. आता आपण डिटेल यावर मी तुम्हाला. मित्रांनो, ही जी न्यूज आहे ती आता लक्ष म्हणजे वेधून घेणारी आहे, कारण की प्रायव्हेटायझेशन हे मागच्या 10 ते 15 वर्षापासून सुरू आहे. विद्युत क्षेत्राचा प्रयत्न सुरू आहे, त्यामध्ये स्पेशली केंद्र सरकारचा हा प्रयत्न खूप वर्षापासून सुरू आहे, कारण की मागच्या 10-15 वर्षापासून जे काही गव्हर्नमेंट आहे त्यानुसार तसा प्रयत्न वरचेवर सुरू आहे. म्हणजे सुधारणा वगैरे कुठलंही खातं असो, ते ऊर्जा खातं असो किंवा दुसरं कुठलं असो, रेल्वे असो किंवा कुठलं असो, त्यामध्ये सुधारणा न करता आधी विचित्र कारभार सगळा करून टाकायचा आणि मग म्हणायचं की आता लॉसमध्ये आहे, आता ही प्रायव्हेटमध्ये जाणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर बघा यामध्ये 3 भाग आहेत. 3 भाग म्हणजे एक आहे कन्झ्युमरचा, म्हणजे कन्झ्युमरच्या साईडने, म्हणजे जे काही ग्राहक आहे त्यांच्या साईडने कुठला फायद्याचा आहे, प्रायव्हेट की गव्हर्नमेंट, हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की कन्झ्युमरच हा अतिशय महत्त्वाचा असतो कुठल्याही सर्व्हिसेसमध्ये, कुठल्याही बिझनेसमध्ये. आणि त्यानंतर दुसरं आहे गव्हर्नमेंटची काय साईड आहे, गव्हर्नमेंट काय डिसिजन घेते, ते अतिशय महत्त्वाचं असते. आणि तिसरा जो भाग आहे तो आहे एम्प्लॉईजचा. जे काही महावितरण कंपनीचे, म्हणजे ही सध्या आपण न्यूज जी आहे ती महावितरण कंपनीची आहे,
महापारेषण महानिर्मितीचा यामध्ये काहीही संबंध नाही, त्याच्यामुळे याच्याशी त्याचं रिलेशन घेऊ नका. हे फक्त महावितरणची न्यूज आहे. महावितरण हे प्रायव्हेटमध्ये जाणारच अशी एक न्यूज आहे लोकमतमध्ये, त्याबद्दलच आपण सगळं बोलतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर त्यामध्ये महावितरणचे जे एम्प्लॉईज आहेत, जे वर्षानुवर्षे इथे काम करत आहे, आपलं प्रामाणिकपणे काम करत आहे, त्यांचा इथे काहीच दोष नाही आहे. जे काही वरचे अधिकारी असतात किंवा पॉलिटिशियन त्याशी जुळलेले असतात, त्यामुळेच हा सगळा कारभार झालेला असतो. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी जो एम्प्लॉई खालचा असतो, तो टेक्निशियन असो की असिस्टंट इंजिनियर असो, जेई असो, DY असो, एक्झिक्युटिव्हपर्यंत, एक्झिक्युटिव्हच्या नंतर हे एक्झिक्युटिव्ह आणि त्याच्यानंतर हे मॅनेजमेंटमध्ये येते, म्हणजे व्यवस्थापनामध्ये धरले जाते कंपनीच्या प्रोफाईलनुसार. तर त्यामुळे ते जे खालचे एम्प्लॉई आहेत ते व्यवस्थित इथे काम करत आहेत. आम्ही स्वतः बघतो, मी स्वतः बघितलेलं आहे, मला सगळी माहिती आहे. परंतु वरून जे काही सपोर्ट व्हायला पाहिजे तो सपोर्ट होत नाही बऱ्याच वेळा. आणि मग हे असा कारभार झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा इंटरफेअर असतो कुठल्याही कंपनीमध्ये, कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये गव्हर्नमेंटच्या, तो असतो पॉलिटिकल इंटरफेअर. हे सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, ही गोष्ट काही लपलेली नाही आहे. पॉलिटिकल इंटरफेअर इतका जास्त असतो की त्याच्यामुळे अशी वेळ येते की कंपनी घाट्यात जाते. वेगवेगळ्या सबसिड्या द्या, वेगवेगळ्या सोयी द्या, वेगवेगळ्या सुविधा द्या, कशासाठी? तर इलेक्शनमध्ये निवडून येण्यासाठी, ठीक आहे. आणि मग त्याचे कंपनीची मॅनेजमेंट आहे त्याला ते सगळं भोगावं लागते. आणि वेळप्रसंगी जो काही तिथे एम्प्लॉई आहे, कर्मचारी आहे, त्यालासुद्धा ते भोगावं लागतं. तशीच वेळ आज महावितरणची झालेली आहे. महावितरण कंपनीमध्ये सुद्धा तीच वेळ आता आलेली आहे. मी असं म्हणणार नाही की प्रायव्हेटमध्ये जाईलच, कारण की हा प्रयत्न बरेच वर्षाचा सुरू आहे. आम्ही एवढं घ्यायचं काही लोड घेतलेलं नाही कधी. परंतु आतासुद्धा अशी वेळ आलेली आहे की त्यामध्ये प्रायव्हेटायझेशनवर भर देण्यात येत आहे. आणि जे काही ऊर्जा जे काही कायदा असतो आपला, जो काही विद्युत कायदा असतो, त्यानुसार असं दुरुस्ती विधेयक आहे की ज्यामध्ये प्रायव्हेटायझेशनला प्राधान्य दिलेलं आहे. आणि ऊर्जा क्षेत्रातले जे दिग्गज आहेत, जे मुरलेले आहेत, त्यांचंसुद्धा असं म्हणणं आहे की प्रायव्हेटायझेशननी कन्झ्युमरलासुद्धा फायदा होईल. कारण की कॉम्पिटिशन वाढली की ऑटोमॅटिक कन्झ्युमरला फायदा होतो. कॉम्पिटिशन वाढली की त्याला चॉईस राहते की मी महावितरणचा सप्लाय घेऊ, की मी बेस्टचा घेऊ, की मी टोरंट पॉवरचा घेऊ, की आणखी कुठला जे काही असेल ते कंपन्या असतील त्या, ठीक आहे. त्यामध्ये ही जी न्यूज आहे त्याच्यामध्ये त्यांनी 3 पर्याय दिलेले आहेत. एक तर तुम्ही 51% प्रायव्हेटला द्या आणि त्यांना ते चालू द्या, म्हणजे तुम्हाला केंद्र सरकार काही तुम्हाला तिथे मदत करणार नाही. हे केंद्र सरकारने आधी सुचवून दिलेलं आहे की आम्ही काहीच मदत देऊ शकत नाही. आता पण तर जे काही लॉसमध्ये कंपनी चाललेली होती त्याला केंद्र सरकार 50% आणि 50% महाराष्ट्र राज्य सरकार, आपण महाराष्ट्राबद्दल बोलतो आहे सध्या, वितरण कंपनीबद्दल. तर त्याचा असा आधार घेऊन जे काही चाललं होतं, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र सरकार लॉसमध्ये असेल तर केंद्र सरकार फंडिंग देत होतं आणि मग त्याच्यानुसार पेमेंट चालत होतं एम्प्लॉईजचं, आणि बाकी जे काही लॉस आहे तो भरून निघत होता. मग तो आता केंद्र सरकार म्हणते की आम्ही पैसा देणार नाही, तुम्हाला तुमच्या बेसिसवर निर्णय घ्यायचा आहे, म्हणजे महाराष्ट्र सरकारला म्हणते. आणि हे जे काही 3 पर्याय आहेत, आणि महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार आता एकच आहे BJPची, त्याच्यामुळे आता ऑब्व्हियसली महाराष्ट्र सरकार जे आहे ते केंद्र सरकारचे पुढे जाणार नाही, ठीक आहे. त्यांनी जे सांगितलं ते ऑर्डर पाळतील, ठीक आहे, असं मला वाटते. बरं, बाकी पुढे काय होईल ते बघू. त्यामध्ये 51% शेअर हे प्रायव्हेटला द्या आणि तुमची कंपनी चालवा, अन्यथा 26% शेअर हे प्रायव्हेटला द्या आणि बाकी म्हणजे मॅनेजमेंट प्रायव्हेटला द्या आणि बाकी सगळं तुमचं गव्हर्नमेंटमध्ये चालू द्या, असं यांचं म्हणणं आहे. तर मॅनेजमेंट प्रायव्हेटमध्ये गेल्यावर त्यांची एम्प्लॉईची सॅलरी आहे, हे आहे, ते आहे, या बऱ्याचशा गोष्टी प्रायव्हेटच्या हातामध्ये जातील, ठीक आहे. कामं म्हणजे गव्हर्नमेंटचे लोक करतील, जे काही खालचं आहे ते त्यांनाच काम करावं लागतं, पण तो मॅनेजमेंट हे सगळी प्रायव्हेटमध्ये जाईल, असं यांचं सेकंड ऑप्शन आहे. थर्ड ऑप्शन आहे याचे शेअर सेबी रजिस्टर्ड करा ही कंपनी महावितरण वगैरे, आणि पब्लिक सेक्टर कंपनी करा. म्हणजे पब्लिक सेक्टर म्हणजे कसं की त्याच्यामध्ये काही शेअर्स फॉर एक्झाम्पल 30%, 40%, 50% हे बाकीचे जे लोक आहे कुठले जसे शेअर होल्डिंगमध्ये स्टॉक मार्केटमध्ये जे चालते तशा प्रकारे करा. म्हणजे जो काही पैसा जे काही स्टॉक होल्डरचा येणार आहे तोच इथे लागणार आहे. म्हणजे गव्हर्नमेंटचा इथे काहीही संबंध, केंद्र सरकारने हे डायरेक्टली इन्स्ट्रक्ट केलेलं आहे किंवा सूचना दिलेली आहे किंवा एक इशारा दिलेला आहे की आम्ही आता तुम्हाला काहीही मदत करणार नाही. तुम्हाला 50% प्रायव्हेटमध्ये जायचं आहे, 26% जायचं आहे, की तुम्हाला स्टॉक मार्केट लिस्टेड करायचं आहे, हे आता राज्य सरकारवर सगळं सोपवलेलं आहे. आता राज्य सरकार काय निर्णय घेते त्यामध्ये, आणि युनियनचा प्रखर इथे विरोध तुम्हाला दिसेलच. 3 तारखेला युनियनची मीटिंग आहे मुंबईला, आणि 4 आणि 5 तारखेला ही मेन मीटिंग आहे. तिथे केंद्र जे काही खट्टर साहेब आहे, जे काही ऊर्जा मंत्री आहे तिथले केंद्रातले, ते सगळं हे घेतील आणि त्यावर डिसिजन घेतील, असं एक न्यूज आहे. यामध्ये हा जो गोंधळ आहे यामध्ये नॉर्मल जो एम्प्लॉई आहे, ज्यांना महावितरणमध्ये लागायचं आहे किंवा जे लागलेले आहे किंवा काही वर्षापासून काम करत आहे, फॉर एक्झाम्पल काही जणांनी आता जॉईन केलेलं आहे, त्यांना जास्त टेन्शन आहे. ज्याही वजत काही लोकांचं कसं आहे 5 वर्ष 10 वर्ष राहिलेलं आहे, त्यांनी रिस्क घ्यायचं काम नाही. पण तुम्ही आधीपासून म्हणत आलेलं आहे की ही जी न्यूज आहे ही खूप जुनी आहे, ही काही नवीन नाही आहे, पण यामध्ये वरच्यावर काही ना काही मध्ये कुरघोडी चालूच राहतात, प्रयत्न चालूच राहतात केंद्र सरकारचे. आतासुद्धा तसंच आहे माझ्या मते. आता मी माझं मत सांगतो प्रामाणिक मत, की यामध्ये खूप जास्त घाबरून जायची गरज नाही आहे.
जे काही एम्प्लॉई आहे जे आता नवीन जॉईन झालेले आहे त्यांनी असा विचार करू नये की प्रायव्हेटमध्ये जाईल नाही जाईल असं तसं हे ते कुठे ना कुठे काही ना काहीतरी मार्ग याचा निघणारच आहे. हां, ज्यांना दुसरं ऑप्शन मिळत असेल, फॉर एक्झाम्पल काही जणांना ऑप्शन असेल, आता यंग एज आहे, 2-3 वर्ष झालेले आहे, त्यांनी दुसरे मार्ग निवडावे आणि दुसऱ्या ठिकाणी एखाद्या चांगलं डिपार्टमेंट जॉईन करावं, हे त्यांना ऑप्शन आहे. आणि जे 5 वर्ष 10 वर्ष झालेले एम्प्लॉई आहेत त्यांना ऑप्शन नाही आहे. ऑप्शन नसेल तर त्यांनी जो काही होईल ते पुढे पाहायला जाईल. प्रायव्हेटमध्ये गेलं तरी सॅलरीमध्ये काही फरक पडणार नाही कदाचित, बरं सॅलरीमध्ये फरक पडणार नाही किंवा काही फरक पडणार, ह्या गोष्टी होतच राहतात. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याची तयारी ठेवावी लागते. आणि आपल्याकडे मार्ग नसतो. ज्यांच्याकडे मार्ग आहे, मी अजूनही सांगतो, ज्यांच्याकडे मार्ग आहे त्यांनी पटकन स्विच करा. 1-2 वर्षामध्ये दुसरं डिपार्टमेंट मिळत असेल, एखादी एक्झाम देऊन दुसरी एक्झाम क्रॅक करू शकत असाल तर करा. अन्यथा जे एम्प्लॉई आहे त्यांनी आता सगळं देवावर सोपवा आणि जे काही पुढे घडामोडी होतील ते पाहत राहा. जसं फॉर एक्झाम्पल आम्ही आहे, तर आम्ही हा विचार करून चालत नाही की आता प्रायव्हेटमध्ये जाईल का गव्हर्नमेंटमध्ये राहील का, कारण की युनियन अपोज करेलच. ऑब्व्हियसली युनियनचे प्रयत्न हे अखंड सुरू असतात आणि प्रत्येक युनियन हे इंजिनियर्सचे असो, टेक्निकल स्टाफची असो, वर्कर्स फेडरेशन असो, कुठली असो, ते आपले प्रयत्न करतच राहतात आणि जीव तोडून प्रयत्न करतात बिचारे, कारण की त्यांचा तिथे जीवसुद्धा धोक्यात असतो आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा असतात. मेस्मा कायदा लावण्यात येईल वगैरे अशा धमक्या वगैरे त्यांना मिळत असतात, परंतु ते आपले प्रयत्न करतच असतात. परंतु शेवटी गव्हर्नमेंट अतिशय महत्त्वाची असते. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे काही फडणवीस सरकार आहे त्यांच्यावर सगळं डिपेंड आहे की पुढे ते काय डिसिजन घेतात आणि कुठला मार्ग निवडतात आणि पुढे प्रायव्हेटला जायचं की नाही जायचं हे त्यांना ठरवावं लागेल. आता केंद्र सरकार सपोर्ट करणार नाही असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर आता पुढे काय होतं, एक स्टेप, जसं फॉर एक्झाम्पल 8 दिवसांनी 10 दिवसांनी आणखी काहीतरी अपडेट येईल तर ते आपण अपडेट तुम्हाला देऊच. परंतु जे आता जॉईन झाले आहेत किंवा जॉईन होतील त्यांनी हा विचार करायचा नाही. मी तुम्हाला 2च ऑप्शन देतो. एक तर तुम्हाला दुसरा मार्ग मिळत असेल तो निवडा, अन्यथा तुम्हाला ऑप्शनच नसेल तर महावितरण कंटिन्यू करा. पुढे जे काही रिझल्ट होतील, प्रायव्हेटमध्ये जाईल गव्हर्नमेंटमध्ये जाईल तर ते सगळ्यांनाच लागू पडेल कुठे ना कुठे. आणि युनियनचा पोस्ट सुरूच आहे. ठीक आहे, पुढे जे काही प्रायव्हेट गव्हर्नमेंट आहे ते गव्हर्नमेंटचं काम आहे, व्यवस्थापनाचं काम आहे, ते करतीलच. तर तो ॲज अ एम्प्लॉई म्हणून मी माझं काम सुरू ठेवेल. मला दुसरं काही चांगलं ऑप्शन मिळत असेल तर मी बघेल, कारण की अशी सिच्युएशन आहे म्हणून. कारण की प्रत्येकाला आपलं भविष्य सिक्युअर करायचं असतं, सेव्ह करायचं असतं, त्यामुळे तो प्रयत्न करत असतो एम्प्लॉई. ठीक आहे, तर तुमच्याकडे ऑप्शन नसेल तर महावितरणमध्ये जे काही पुढे घडामोडी होतील ते होतीलच. परंतु माझं प्रामाणिक मत असं आहे की अजूनही प्रायव्हेटचे चान्सेस मला तरी वाटत नाही, कारण की महावितरण कंपनी प्रायव्हेटला चालवणं हे अतिशय कठीण आहे. त्याला फक्त जे काही सध्या टेक्निशियन आहे, ई आहे, जेई आहे, तेच फक्त चालवू शकतात. असा प्रयत्न नागपूरमध्ये स्पॅन्को थ्रू झालेला आहे, परंतु तो फेल झाला. फक्त काही ठिकाणी मुंबईचा काही पार्ट आहे तिथे तो यशस्वी झालेला आहे आणि जर यशस्वी झाला तर फक्त काही सिटी एरिया आहे तो प्रायव्हेटमध्ये जाऊ शकतो. सिटी एरिया म्हणजे मुंबई आहे, पुणेचा भाग आहे किंवा तुमचा मुंबईचा भाग आहे, त्यानंतर नागपूरचा काही भाग आहे किंवा संभाजीनगरचा काही भाग आहे, अहमदनगरचा भाग आहे, म्हणजे मोठ्या ज्या सिटीज आहे तिथला काही भाग हा प्रायव्हेटमध्ये जाऊ शकतो, बाकी गव्हर्नमेंटमध्ये राहील. ठीक आहे, मी माझं मत तुम्हाला दिलेलं आहे त्यामध्ये. आणि आता ही जी न्यूज आहे त्या न्यूजमध्ये पुढे काय अपडेट्स येतात ते आपण बघू आणि मी माझा त्यानुसार तुम्हाला व्हिडिओ देईलच. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की मी प्रामाणिक मत आपलं मांडलेलं आहे. पुढे मला तरी असं वाटतं की हे पूर्णपणे प्रायव्हेटमध्ये जाणार नाही, गेला तर 10-20-30% जो आहे तो जाऊ शकतो, शक्यता आहे. ते आता नाही, 6 महिने, वर्षभर, 2 वर्षसुद्धा त्याला लागू शकतात. ठीक आहे, त्याच्यामुळे तसं विचार न करता आपल्याकडे ऑप्शन असेल तर ऑप्शन निवडा, अन्यथा याच्याशी कंटिन्यू करा महावितरणशी. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे जे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला येत राहतात ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.